हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। जवळपास 2.5 लाख हेक्टरवरील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, ज्वारी, मका आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आता चांगलाच हवालदिल झालाय। पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। दसऱ्यापूर्वी मदत मिळण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। डिसेंबर महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झालेला आहे। जवळपास जिल्ह्यामध्ये 2.5 लाख हेक्टरवर नुकसान झालं आहे। यामध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, असे अनेक पिकं आहेत हे पूर्णतः हातचे गेलेले आहेत। आपण अशा एका शेतामध्ये आहोत। आपण पाहू शकतो आजही या शेतामध्ये पाणी आहे। पूर्ण सोयाबीनचं पीक जे आहे ते पाण्यामध्ये आहे। पाहू शकता की अशी सध्या या पिकाची अवस्था झालेली आहे, कारण आज सध्या पिकाला काही नाही, फक्त झाड उभं राहिलेलं आहे, कारण पूर्णतः याच्या मुळ्या सडून गेल्या। आता पूर्ण पाहू शकता की साधारणतः शेतकऱ्याचं संपूर्ण नियोजन हे याच पिकावर असतं, कारण आता काही दिवसावर जे आहे सण येऊन ठेपलेले आहेत, ते सण देखील याच पिकाच्या जीवावर असतात। मात्र आता सध्या काहीही उरलेलं नाही आहे, त्यामुळे शेतकरी चांगले हैराण झाले आहेत। आपण काही शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। दादा, मला सांगा, तुमच्या हातामध्ये सोयाबीनच्या शेंगा नसेल म्हणजे हे पीक आहे, काय नाही ते आता पुढचं नियोजन कसं? पुढचं नियोजन एवढं बेस्ट प्रकारचे आहे की आता इथून पुढे सोयाबीनचे चक दुष्काळाला जाहीर झाल्या पाहिजेत। नक्कीच तर आपण बघितलं असेल, कारण आमच्याजवळ काही उरलेलं नाही, कारण फक्त आता हे फक्त झाडं उभे राहिले आहेत, कारण आमच्याकडे आता नेमकं जगायचं कसं हा प्रश्न आहे। अजून एक शेतकरी, काका मला सांगा, तुमच्या हातामध्ये हा गुच्छ आहे, याला शेंगा नाही आहेत, काय भावना आहे तुमच्या, कसं नियोजन आहे पुढचं? आता कसं होईल आमचं? आता आमच्या लेकीबाळी आणायच्या दसऱ्याला, ही काय आता परेशान आहे, काय काहीच नाही आता याला, काय आहे याला अवघड आहे। आपण बघितलं असेल शेतकऱ्याला अश्रू झालेले आहेत। गेल्या वर्षीपासून थकबाकीमध्ये आहे, आता औंधा पुढे भरायचं कसं? त्याच्यामुळे कर्जमाफी तरी आम्हाला 100% व्हायलाच पाहिजे, इतकी सत्य परिस्थिती आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।